आपण अल्जेब्रा सेक्शन मध्ये आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बोर्ड एक्झाम मध्ये अल्जेब्राला सगळ्यात जास्त मार्क्स आहेत. या सेक्शनला किती मार्क आहेत जवळपास? जेवढे असतील तेवढे असतील. ठीक आहे. बरेचसे मार्क आहेत. अल्जेब्रा मध्ये आपण आतापर्यंत रियल नंबर्स, त्याच्यानंतर पॉलिनॉमियल्स, नंतर लिनियर इक्वेशन्स आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन्स इतके चॅप्टर कव्हर केले. आणि इट्स नॉट अ जोक. हे खूप मोठमोठे आणि महत्वाचे चॅप्टर आहेत. त्यातला रियल नंबर सोडून द्या, हा तेवढा महत्वाचा नाही. पॉलिनॉमियल हा तुमच्या पुढच्या जेईच्या दृष्टीने खूप महत्वाचा चॅप्टर आहे. हे तिन्ही अल्जेब्राचे हे 3 पिलर्स आहेत. जे पुढे तुम्ही काही करणार तर या तिघांच्या हेल्पने करणार अल्जेब्रामध्ये. आता अल्जेब्रामध्ये जो नेक्स्ट चॅप्टर आहे, जो ऍक्च्युली तुम्हाला जेईई मेन्स साठी प्रिपेअर करतो, दॅट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन त्याला आपण इन शॉर्ट मध्ये एपी म्हणतो. आपण या चॅप्टरला आता एक्सप्लोर करणार आहोत. दिस चॅप्टर इज फेवरेट ऑफ माइंड. माझा सगळ्यात जास्त आवडता चॅप्टर आहे. हा चॅप्टर पुढे जेईई मेन्स मध्ये तुम्हाला सिक्वेन्स अँड सिरीज नावाने आहे. सेम चॅप्टर आहे, पण याच्यामध्ये काही टफ कॉन्सेप्ट आहे. पुढे चालून 11वीला गेल्यावर आपण जे हे साइन तुम्ही खूप जणांनी पाहिलं असेल, सिग्मा किंवा हे समेशन असतं, त्याला आपण समेशन म्हणतो. समेशनचं काम आहे सम दाखवणे. तर पुढे चालून तुमच्या लक्षात येईल की सम जेव्हा काढायची आहे त्यावेळेस आपण सिक्वेन्स आणि सिरीजचा यूज करत असतो. तर सिक्वेन्स सिरीज या चॅप्टर मध्ये याचे 2-3 नाव आहेत. एक याला सिक्वेन्स अँड सिरीज म्हणतात. मी आज तुम्हाला दोघातला फरक सांगणार. ते दोन्ही सेपरेट वेगळे वर्ड्स आहेत, त्यांचं वेगळं मिनिंग आहे. ठीक आहे. सिक्वेन्स अँड सिरीज यालाच ऑर मध्ये एक नाव असतं प्रोग्रेशन्स. आता प्रोग्रेशन शब्द आहे, तर प्रोग्रेस वर आलेला शब्द आहे हा. प्रोग्रेस म्हणजे पुढे पुढे जाणे, विकास होणे. ठीक आहे. तर प्रोग्रेशनला आपण ऍक्च्युली मराठीमध्ये श्रेढी म्हणतो. श्रेढी आहे त्या, श्रेणी नाही. संस्कृत वर्ड आहे हा श्रेढी. श्रेढीचा अर्थ असतो विकास, डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर हे जे नंबरचं डेव्हलपमेंट आहे, एखादा नंबर कोणकोणत्या पॅटर्न्सला फॉलो करतात आणि त्यामुळे आपण काय काय शिकतो, थोडं इंटरेस्टिंग मेथड्सने समजून घ्या. हा चॅप्टर तुम्हाला काही दिवसानंतर या बुक मधला सगळ्यात आवडता चॅप्टर होईल. इतका छान चॅप्टर आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या नवीन टेक्निक्स आहेत. आता सीबीएसईनं थोडंफार कमी केलेलं असलं तरी आपण ह्याला सगळ्या पद्धतीने समजून घेऊ. तर सिक्वेन्स सिरीज मध्ये आपण बेसिकली 4 गोष्टी शिकतो. पूर्ण जे म्हटलं त्याचे सब टॉपिक मध्ये पहिला असतो एपी, अरिथमेटिक प्रोग्रेशन. या प्रत्येकाला एक सेपरेट मिनिंग आहे. त्यानंतर असतं जीपी, जिओमेट्रिक प्रोग्रेशन्स. त्यानंतर असतं एचपी, हार्मोनिक प्रोग्रेशन्स. ठीक आहे. तुम्ही ऍव्हरेज वेलॉसिटी शिकलो होतो आपण, आठवा? मी तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवला होता होमी भावाच्या वेळेस, 2v1v2 अपॉन v1 प्लस v2. दिस इज ऍक्च्युअली हार्मोनिक प्रोग्रेशन. हा एचपी आहे, लक्षात ठेवा. तर आपण याचा यूज खूप जास्त करतो कायनेमॅटिक्स मध्ये, एचपीचा यूज. हे 3 आहेत बेसिक टाइप्स ऑफ प्रोग्रेशन्स. आपण जेईई मेन्सला प्रिपेअर करताना हे 3 चॅप्टर शिकतो. त्यातला 10th मध्ये तुम्हाला फक्त हा एक चॅप्टर आहे. स्टेट बोर्डचा 2008 चा जो सिलेबस होता, 2008 चा म्हणतोय, आता 16 वर्ष झाली याला, 16-17 वर्ष आहेत. हा जो सिलेबस होता त्यांनी फर्स्ट टाइम 10th स्टुडंटला हे 2 चॅप्टर ठेवले होते. त्यावेळेस जीपी पण होता आणि इट वॉज अ व्हेरी गुड स्टेप. कारण 2008 ची जी माझी बॅच होती, तीच बॅच ज्यांनी या 2 चॅप्टरला शिकले, ते त्यातले 3 जण सीओईपी ला लागले होते. कारण त्यांचं फाउंडेशन खूप चांगलं झालं होतं. तर लक्षात घ्या, आता
बॅड लक असं आहे की स्टेट बोर्ड मध्ये पण एपीच ठेवलाय नवीन सिलेबस मध्ये, आणि सीबीएसई तर वरचेवर जमत जेवढं कमीच करत आहे. एचपी आपण आता शिकत नाही, पण काही फार अवघड काम नसतं. याच्यानंतर एक टॉपिक असतो, त्याचं नाव आहे समेशन सिरीज. हे जे सिग्मा नोटेशन वर गेलो आपण, तर ओव्हरऑल हे 4 टॉपिक आपण शिकत असतो. तर हा पूर्ण जेई मेन्स पर्यंतचा ऍडव्हान्स पर्यंतचा सिलेबस आहे. तर आपण आता 10th मध्ये फक्त याला शिकणार आहोत. आता समजून घ्या, मी आज हा चॅप्टर सुरू केल्यामुळे उद्या तुम्हाला जास्त जड जाणार नाही. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टार्ट करूया आज एपी. याला आपण म्हणतो अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता पहा, त्याला आपण मराठीमध्ये अंकगणिती श्रेणी म्हणतो. अंकगणित आहे, अरिथमॅटिक आहे, नॉट अल्जेब्रा. आता ह्याची डेफिनेशन आपल्याला समजून घ्यायची. एपी, जीपी, एचपी हे तिन्ही डिफाईन्ड आहेत. त्यांचे नाव असे का पडले, किंवा याला एपीच का म्हणतात, ह्याला जीपीच का म्हणतात? जुन्या सिलेबस मध्ये मे बी तुम्हाला तो नसेल, स्टेट बोर्डला इंग्लिशमध्ये 8वीला एक चॅप्टर होता, वाय शुड वी लर्न मॅथमॅटिक्स वेल. इंग्लिशमध्ये चॅप्टर होता. इंग्लिशच्या टेक्स्टबुक मध्ये एक चॅप्टर होता, आपण गणित विषय का चांगला शिकला पाहिजे. तर तो जो चॅप्टर होता इंग्लिश मधला, तो होता जीपीचा चॅप्टर. तर त्यांनी जीपी वर एक इंग्लिश मध्ये चॅप्टर लिहिला होता. खूप सुंदर चॅप्टर होता तो. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता चला पुढे जाऊ. लक्ष द्या, मी काय काय सांगायलो नीट समजून घ्या. मी डायरेक्ट डिफाईन करत नाही. मी आता जसं लिहित आहे त्या गोष्टींना अप्रोच समजून घेत चला. मी 2 नंबर्स लिहिले. धिस चॅप्टर इज ऑल अबाउट पॅटर्न्स. मी 2 लिहिलाय, 4 लिहिलाय. आता तुम्ही सांगा पुढचा नंबर काय येईल. चला, काही जण 6 म्हणतात, काही जण 8 म्हणतात. ठीक आहे. आता बघा, आपल्या डोक्यात एक ना अनेक विचार यायला लागले. ठीक आहे, बघा गंमत आहे. काही जणांनी पाहिलं 2 + 2 4, 4 + 2 6. छान, दे आर राईट. काही जणांनी पाहिलं 2 × 4, 2 × 2 4, मग 4 × 2 8. काही जणांनी 8 लिहिलं. आता काही जणांनी काय केलं, 2 चा स्क्वेअर 4, आता 4 चा स्क्वेअर 16. बरोबर मी विचार केला? छान, म्हणजे मला बरंच जमते. तर तुम्ही काय थिंकिंग करायला, हे आता मला लक्षात यायला लागेल. आणि हे तुम्ही पहिले नाही. 25 वर्ष झाले असे विद्यार्थी पाहिले, जे जनरली हे 3च आन्सर देतात. 6, 8, 16. गुड. आता माझा प्रश्न आहे, पुढचा नंबर सांगा. आता कोणी दुसरं काही सांगणार नाही. कळलं? हा सगळ्यात मेन मुद्दा असतो. कोणत्याही पॅटर्नला मॅथमॅटिक्स मध्ये जेव्हा क्रॅक करायचं असतं, तेव्हा मिनिमम 3 टर्म्स लागतात. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. खूप जणांना माहित नाही 3च का लागतात. बघा 2 मध्ये किती कन्फ्युजन होतं. आता कोणी याच्यामध्ये दुसरं उत्तर देणार नाही. आता सगळ्यांचा कॉमन आन्सर 8 आहे. समजलं? आता याला पुढे नेलं तर, चलू द्या जन्मभर. आता बिलकुल तुमचा आन्सर 10, मग 12, मग 14 टिल इन्फिनिटी, असं चालत राहील. ठीक आहे. नाव माय नेक्स्ट क्वेश्चन. 16. छान. तुम्ही पहिले 2 राउंड पास झालात. म्हणजे आता हा चॅप्टर तुम्हाला समजेल. याच्यामध्ये काही विशेष काम नव्हतं. तर सध्या मी ह्याला फक्त कन्फ्यूज करणारा कॉन्सेप्ट म्हणून सोडून देतो. आता इथे काय झालं तुम्ही पहा, इथून इथे जाताना तुम्ही +2 केला. लक्षात येते सगळ्यांना? तर या प्रत्येक स्टेपमध्ये तुम्ही +2 करताय. इथे तुम्ही मल्टिप्लाइड बाय 2 केले. कळलं? आणि हाच मेन मुद्दा आहे. इथे तुम्ही पाहताय डिफरन्स. सर आम्ही तर ऍड करायलो. 2 आणि 4 चा डिफरन्स किती असतो?
2 असतो. ऍड केलं तरी डिफरन्स म्हणतात. आणि तर मल्टिप्लाय केलंय याला म्हणतात रेशो. 2 शब्द लक्षात ठेवा. अ पॅटर्न इन विच वी गेट सेम डिफरन्स or the pattern in which we get same ratio wherever we have same difference between consecutive terms. Consecutive पाहिजे कारण 2 आणि 4 मध्येच 2 चा डिफरन्स आहे. 2 आणि 6 नाही येणार. 4 आणि 6 मध्ये 2 चा डिफरन्स आहे. तर इथे तुम्ही काय पाहणार, consecutive टर्म्स मधला डिफरन्स पहिल्या केसमध्ये आणि इथे तुम्ही कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला काय पाहणार, रेशो. या 2 शब्दांभोवतीच पूर्ण मॅथमॅटिक्स आहे. ठीक आहे. आता पहा, त्याचे फर्स्ट एक्झाम्पल आहे दॅट इज कॉल्ड एपी. दिस इज एपी. आज तुम्हाला काय असते अँड द सेकंड एक्झाम्पल दिस इज जीपी. When the difference between, now I am going to define, when the difference between consecutive terms in a sequence, it's a sequence, this is also a sequence. Sequence in mathematics is arrangement of numbers which follow some mathematical pattern. तिथे mathematical pattern असतो, बाकी कोणताही pattern नाही, mathematical pattern means either by adding or multiplying, subtracting, dividing, squaring, cubing or any mathematical operation, then we say it's a sequence. ठीक आहे. तर sequence म्हणजे अशी कोणतीही नंबरची अरेंजमेंट जे मॅथमॅटिकल ऑपरेशनला फॉलो करते, बाकी कोणतं ऑपरेशन नाही. तिथं काही लेटर्स ऍड करायचे नाही. इट्स जस्ट मॅथमॅटिक्स, प्युअर मॅथमॅटिक्स. तर त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो. आता मी काय म्हणतोय पहा, 2, 4, 6, 8 अँड सो ऑन इज अन एपी. ही एपी आहे का? बघा, याचं रिझन आहे, बिकॉज the difference between, शब्द महत्वाचा आहे, consecutive terms is common. 2 शब्द लक्षात ठेवा. 3, एक तर काय पहा, डिफरन्स. एपीचा संबंध फक्त डिफरन्स सोबत असतो, दुसरा काही डोकं लावायचं नाही. जिथे जिथे डिफरन्स पाहणार दॅट इज एपी. डिफरन्स पाहिजे, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला पाहिजे आणि तो कॉमन पाहिजे. 3 गोष्टी. एकदा डिफरन्स पाहिजे आणि टर्म्स कशा पाहिजे, कॉन्झिक्युटिव्ह. कुठली उचलून पाहायचं नाही आणि तो डिफरन्स कॉमन पाहिजे. नाही तर आता 2 आहे, 2 आणि 4 मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 2 चा. मग इथे आहे 4 चा, मग इथे आहे 6 चा. दिस इज सिक्वेन्स, नो प्रॉब्लेम. बट दिस इज नॉट इट. ही एपी नाहीये. सिक्वेन्स मी आता म्हणल्याप्रमाणे एनी मॅथमॅटिकल पॅटर्न दॅट्स अ सिक्वेन्स विच फॉलो सर्टन रूल. तुम्ही आता याला पुढे जाऊन जर म्हणलं तर याचा एखादा जनरल रूल तयार करा. हेच मी शिकवत असतो इथे. तुम्ही कोणत्याही सिक्वेन्सला मॅथमॅटिकली ट्रॅक करू शकता इन 4th फॉर्म. या तिघांना प्रॉपरली डिफाईन केलेलं आहे. या तिघांच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि नंतर चालून तुम्हाला कळेल त्या तिघांमध्ये एक रिलेशन करा. म्हणजे 3 वेगवेगळ्या देशात होते आणि काही वर्षांना कळलं की हे कुंभमेळ्यात हरवलेले 3 भाऊ आहेत. नंतर एकमेकांना भेटले. कोणी कोणाचा मामे भाऊ, आते भाऊ असं काहीतरी आहे. नंतर कळलं या तिघात पण रिलेशन आहे. तर हे पी, जीपी, एचपी हे तिन्ही इंटर रिलेटेड आहेत आणि जेई मेन्स या रिलेशनवर क्वेश्चन विचारतात. असो, आता तुम्हाला पहिल्यांदा आज इथून जाताना जर हे डोक्यात घेऊन गेलं तरी आजचा आपला सॅटरडे चांगला गेला म्हणा. दिलेल्या सिक्वेन्स मध्ये कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स जर कॉमन असेल दॅट इज कॉल्ड ॲज एपी. तर आजकाल एक काम करणार आता पुढे इथून, एपी आहे का म्हटलं की चेक काय करणार, डिफरन्स कोणातला, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला. तो जर कॉमन आला ओनली देन इट्स अन एपी. एपीची डेफिनेशन कळली. ही मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे. चला आता आपण एपी ला एक्सप्लोअर करू. थेरॉटिकली अर्ध्या तास आपण बघू जेवढा तुमचा सिलेबस आहे. हा, क्वेश्चन मात्र एक से बढ़कर एक.
आता बघा, लेट अस टेक अँड एपी. आपण एक बेसिक एपी घेऊ आणि ह्याच्या टर्म्सला आता डिफाईन करू. कसं आपण डिफाईन करतो, फॉर्म करतो. आज एक फॉर्मॅट आपल्याला. आज पूर्णपणे तुम्हाला एन वर बोलणार. उद्या एन वर बोलणार. 2 गोष्टी तुमच्या सिलेबसमध्ये. स्टेट बोर्डमध्ये एएन टीएन म्हणतात. आता एकच आहे दोघांचा. त्यांना त्याचं काहीतरी वेगळं करायचंय. सीबीएसई वाटते आम्ही तर नॅशनल आहोत. ठीक आहे ना? आणि दोन्हीचं शिकणारे तुम्ही इंटरनॅशनल. लेटेस्ट टेक अँड एपी. आता एक एपी घेऊ आपण, तीच घेऊया. ठीक आहे? चला. आता ही पुढे किती दिवस चालेल? मी इन्फिनिटी पर्यंत नाही नेणार. मी ह्याला नेणार एन टर्म्स पर्यंत. किती? एन टर्म्स. आता थोडासा फरक समजून घ्या. खूप मुलं मला असे सापडले, ज्यांना हा चॅप्टर जमतो, पण याचे बेसिक्सच जमत नाही. कुठं अडकतात ते सांगेल मी. खूप मोठा खड्डा आहे ह्याच्यात एक. मध्ये-मध्ये बोलू नका. ही फर्स्ट टर्म आहे. लेट्स से A1. Each term is denoted by small letter a. कोणत्याही सिक्वेन्समध्ये स्मॉल लेटर वापरतो आपण. A1, A2. स्टेट बोर्ड ह्याला T1, T2 म्हणते. आता मी तुम्हाला शिकवताना मी NCERTचंच वापरणार नोटेशन. This is A2. This is A3. This is A4 such that this is AN. ठीक आहे? आता आपण ह्याला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करतोय. आता जगात कोणतीही एपी दिली तुम्हाला, तर त्याच्या टर्म्स अशा डिफाईन करायच्या. ज्यामध्ये A1 जर आपण लिहिला, इट इज कॉल्ड फर्स्ट टर्म. एपीची फर्स्ट टर्म व्हेरी इम्पॉर्टंट. A1 लाच तुम्ही फक्त ए पण म्हणू शकता. इट कॅन ऑल्सो सिम्प्लिफाईड अँड रिटन ॲज ए ओनली. When we write only A, not A1, it directly means it's A. A is A1. बाकी काही नाही. हा, A2 असेल तर नुसता A नाही लिहिता येणार. तिथं A2 लिहावं लागेल. ABCD लिहायचं नाही. त्याचं रिझन सांगतो. मॅथमॅटिक्समध्ये जेवढे जास्त व्हेरिएबल्स, तेवढं जास्त कन्फ्युजन. मिनिमम व्हेरिएबल्स लवकर आन्सर येणार. समजून घ्या. A1 इज कॉल्ड फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म. चलो. मला सांगायचं A2 आणि A1 चा डिफरन्स 2 आहे. छान हा. A3 आणि A2 चा डिफरन्स 2 आहे. A3 आणि A2 चा डिफरन्स, आम्ही जे सांगलो स्पष्ट भाषेत, A4 मायनस A3 चा डिफरन्स. गुड. पुढे जाऊ. ही गाडी अशी चालत जाईल. काय कळतंय? इथे जो नंबर आहे तिथे एकने कमी आहे. आता तुम्ही अतुल सर स्वतः जसं मॅथ शिकले तसं शिकायचा प्रयत्न करा. पॅटर्न्स कसे क्रॅक करायचे. इथे 2 आहे, इथे 1 आहे. 3 आहे, इथे 2 आहे. म्हणजे पहिली टर्म जी आहे, सेकंड त्याच्याहून एकने कमी आहे. लेस 1 आहे. तर मला शेवटी जायचं असेल तर एक AN घेईल आणि AN मायनस 1 घेईल. खूप जणांच्या हे डोक्याच्या वर जाते पुराचं पाणी गेल्याचं. तर n मायनस 1, n मायनस 2, n प्लस 1, मायनस 3, मायनस 5 अशा ज्या टर्म्स तिथं फेकत राहतील आपल्या अंगावर, जसं मी आता फेकायलो, त्याला पकडता आलं पाहिजे. तर समजून घ्या काय व्हायले. कळायले का हे सगळे इक्वल आहेत? सगळ्यांचा आन्सर 2 येत होता ना? छान. तर आपण त्याला एक नाव देऊन टाकू टी. कॉमन डिफरन्स. हे नेहमी एवढं लिहायचं नाही, बाजार मांडायचा नाही. तर लक्षात घ्या, काय कळायले आम्हाला? सर कोणतीही एक टर्म घ्या AN. AN इज nth टर्म. nth नाही, nth टर्म. काय म्हणतात त्याला? nth टर्म. म्हणजे n वे पद मराठीत म्हणतात त्याला. त्याच्यातून मायनस करा n मायनस 1 टर्म. त्याच्याहून एकने कमी. आणि ही तुम्हाला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू देणार टी. टी इज कॉल्ड कॉमन डिफरन्स. आता जे सांगायलो हे याच्या टर्मिनॉलॉजीच आहे. तर पहिल्यांदा कोण सापडला? फर्स्ट टर्म. इम्पॉर्टंट असते. कोणत्याही एपीला पुढे घेऊन जायचं असेल, आधी त्याची फर्स्ट टर्म क्लिअर पाहिजे. ठीक आहे? त्याच्यानंतर कोण लागेल? कॉमन डिफरन्स डिनोटेड बाय डी, स्मॉल डी. नोटेशन आहे. कुठेही चला तेच आहे. उसके बाद आता एक मेन आहे.
प्रत्येक एपी जे आपल्याला द्यायला ती इन्फायनाइट टर्म वाली नाही देणार. इन्फिनिटीला कॉन्सेप्ट नसतो इथं. आपण नंबर टर्म्स एक फायनाइट नंबर घेणार. म्हणजे त्याच्यात काही ना काही टर्म्स खूप सारे असतील, पण त्या काउंटेबल असतील. काउंटेबललाच आपण सेटचं नाव दिलं होतं नेट सेट. इन्फायनाइट सेट, फायनाइट सेट. त्याच्यात बघा मी एन पर्यंत आणलंय. मी ए इन्फिनिटी नाही लिहिलं. हे आपल्यासाठी मिनिंगलेस आहे सध्या. त्याचं काही काम नाही. ज्यावेळेस मॅथ्समध्ये एन लिहितात, याचा अर्थ सरळ सरळ असतो, इट इज फायनाइट. समजून घ्या. आज जेवढं चांगले हे समजून घ्या, क्वेश्चन जमतील. नाहीतर मी 100% चुकणार. मी काय सांगालो बघा. तर याच्यामध्ये ज्या नंबर ऑफ टर्म्स असतात, इट इज डिनोटेड बाय स्मॉल एन. तिसरी टर्म नंबर ऑफ टर्म्स. आता बघा याच्यात किती टर्म्स आहेत? एवढं इथपर्यंतच पाहिलं तर 4 टर्म्स आहेत. इथपर्यंत आलं तर n टर्म्स आहेत. असं कोणी म्हणतं याच्यात -4 टर्म्स आहेत, याच्यात 1.5 टर्म्स आहेत. तर टर्म्स कधीही तुम्हाला 2 पद्धतीने नाही दिसणार. मी काय सांगायलो? 0 टर्म्स म्हटल्यावर ते सिक्वेन्सच नाही. तुम्हाला म्हणलं एपी विथ 0 टर्म्स. हे की नाही? मूर्ख बनवणं म्हणतात त्याला. एपी विथ 0 टर्म्स म्हणजे टर्म्सच नाही ती एपी आहे. तर कॉमन डिफरन्स कोणाचा काढता? तर समजून घ्या. 0 टर्म्स नाही. मिनिमम नंबर ऑफ टर्म्स इज 1. 1 नंतर डायरेक्ट 2, डायरेक्ट 3. 1 आणि 2 च्या मध्ये इन्फायनाइट रॅशनल नंबर आहे. दुकान उघडून बसायचं नाही. इथे आपल्याला 1 to 2 च्या मधलं कोणाशीच काही घेणं देणं नाही. एक तर टर्म 1 असेल नाही तर 2 असतील. मधलं काही नाही. याचा अर्थ मिनिमम नंबर ऑफ टर्म्स इज 1. मॅक्सिमम इज n. इन्फायनाइट नाही. n हे सगळे कोण आहेत? नॅचरल नंबर. तर आजपासून तुम्हाला जे बोर्ड मधला प्रश्न आहे अडकवणार ते इथे अडकवणार. नंबर ऑफ टर्म्स आपण n ने दाखवतो. n ऑलवेज बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स. n हा नेहमी नॅचरल असतो. याचा अर्थ नेवर बी 0 और नेगेटिव्ह और फ्रॅक्शन. कळलं? तर n 0 नसणार कारण ते मिनिंगलेस आहे. निगेटिव्ह नसणार ते तर महा मिनिंगलेस आहे. है की नाही? म्हणजे आता आम्ही इथे निगेटिव्ह 12 पेन ऑफर केल्या असं नसतं. फ्रॅक्शनही नसतं कारण मधले नंबर नाही. तर याच्यामध्ये असं कोणी म्हणणार नाही, चला याच्यातल्या 3.5 टर्म्सची सम सांगा. असं नसते. 3.5 डिफाईन नसते तसं. टर्म्स एकतर 3 राहील नाही तर डायरेक्ट 4 राहील. त्याच्यामधलं काय राहणार नाही. म्हणून n मस्ट बी नॅचरल. मॅथ्स मध्ये डिफाईन केलंय. सर मग 3.5 टर्मची सम करता येत नाही का? करता येते, नंबर येतो. पण तो पॅटर्न ब्रेक होईल ना. 1 to 3 पर्यंत डिफरन्स 1 चा राहील. आणि 3 आणि 3.5 मध्ये हाफचा डिफरन्स राहील. बिघडला ना कार्यक्रम. तर कॉमन डिफरन्स राहिला का? कॉमन डिफरन्स नाहीये. म्हणजे ती एपीच नाही. तर एपीचा जीवच कुठे आहे? एपी की जान जिस तोते में है, वो है कॉमन डिफरन्स. लक्षात ठेवा. तर सगळा एपी जगतो याच्यावर. जिथे रेशो कॉमन येतो ती जीपी. वेगळा माणूस वेगळा पोपट. हे लक्षात ठेवा. इथे कंपल्सरी डी असला पाहिजे. आता यातल्या टर्म्स कळल्या. आता याच्यामध्ये खूप मोठं कन्फ्युजन असतं. ते इथे करा. रिझॉल्व कन्फ्युजन. हे माझ्याकडून आहे, पुस्तकात नाही. कन्फ्युजन कुठं असतं बघा. एन आणि एन. बिलकुल 100% चुका होतात. तुम्ही नाही चुकला तसा दिवसच येणार नाही. आणि हे समजून घेतल्यावर तुम्ही चुकणार नाही. एन असते नंबर ऑफ टर्म्स. म्हणजे हे काय म्हणते? या घरात किती लोक आहेत? किती जण? हाऊ मेनीचा आन्सर म्हणजे एन. हाऊ मेनी म्हणजे एन. एन असते nth टर्म. फरक समजून घ्या. याच्यात किती टर्म्स आहेत? 4. आणि 8 काय? 4th टर्म. फरक कळला? 4 काय सांगायले? टोटल टर्म्स. आणि 8 काय त्याच्यातली? 4th टर्म. म्हणजे तुम्ही एका पर्टिक्युलर बद्दल बोलायला. nth टर्मलाच आपण एपी मध्ये म्हणतो लास्ट टर्म. कारण आपल्याला माहित नाही की लास्ट ऍक्च्युअली n कुठपर्यंत चाललंय माहित नाही.
आता मी इथे येऊन थांबलो तर हीच लास्ट टर्म आहे ना माझ्यासाठी. जर मी 8लाच थांबलो असतो, तर 4th टर्मच त्याची काय झाली असती? लास्ट टर्म झाली असती. तर लास्ट टर्म अशी काही डिफाईन नाहीये. तर मी त्याला आणून थांबवणार AN वर. समजून घ्या, मोस्ट प्रेशियस लेक्चर आहे हे. तुमच्यासाठी मी वेगळ्या मेथडने शिकवायला. दरवर्षी वेगळं शिकवतो. nth टर्म ला आपण लास्ट टर्म म्हणतो, तर जो AN असतो ना, याला L पण म्हणतात. कधी-कधी तुम्हाला नोटेशन मध्ये L पण दिसेल. आता आपण कोणकोणते नोटेशन पाहिले. तर सगळे कामाचे नोटेशन इथून पुढे चॅप्टर आपल्याला सोबत घेऊन चालणार. पहा, गंमत आहे. पहिलं नोटेशन कोणासाठी? फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय A और A1. दोन्हीपैकी काही राहील. त्यानंतर कोण महत्वाचा आहे? कॉमन डिफरन्स. आता हा चॅप्टर मी नंतर रिपीट करणार नाही, मी ऑफिशियली स्टार्ट केलेला आहे. कॉमन डिफरन्स डिनोटेड बाय स्मॉल d. त्याच्यानंतर नंबर ऑफ टर्म्स, दॅट इज n. nth टर्म AN. हा फरक आहे. आता आपल्याला पुढचा कोणताही फॉर्म्युला बनवायला हे 4 जण लागतात. समजलं? हे 4 लागतात. चलो. आता आपण या चॅप्टर मध्ये 2 गोष्टी करणार. पहिला एक बेसिक प्रश्न कसा आहे तो 1 मार्काला. डिसाइड वेदर इट्स एन AP ऑर नॉट. जसं ते डिसाइड वेदर इट्स क्वाड्रेटिक ऑर नॉट. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा, डिग्री चेक करा, A0 नसला पाहिजे, हे सगळा कार्यक्रम. ते आपण क्वाड्रेटिक मध्ये. तर AP मध्ये पण तसं असतं. चेक करा AP आहे की नाही. कसं चेक करणार? सर आम्ही कन्झिक्युटिव्ह डिफरन्स पाहणार. कंटाळा आला तरी पाहायचा. समजा 3, 6, 9, 11. ठीक आहे. आता इथं बघून डायरेक्ट म्हणायचं नाही सर, हा आम्हाला दिसलं इथं डिफरन्स 3चा आहे, इथं 2चा आहे, तर AP नाही असं डायरेक्ट लिहायचं नाही. नॉट AP. एक तर मार्काला दिलंय, त्यानं त्या 1 मध्ये पण फेकते मग. काहीच ठेवत नाही. त्याला सॉल्व्ह करण्याची पद्धत बघा. वेदर इट इज अन AP ऑर नॉट, असा जर प्रश्न आला परीक्षेत, तर परीक्षेत कसा सोडवायचा हे समजून घ्या. आधी या सगळ्यांना छानपैकी असाइन करा. A1 3, A2 6, A3 9, A4 11. 10 टर्म दिल्या तर 10ला 10 नंबर द्यावा लागतील हा. आता मी प्युअर मार्कांसाठी काय करायचं हे सांगाल. आवडो ना आवडो, इथं आपल्या आवडीचा काही संबंध नाही. ठीक आहे. मग आता आपण काय करणार? A2 मायनस A1 घेणार. 6 मायनस 3, 3. सर आता आम्ही A3 मायनस A2 घेणार. मी आता बोललो AN मायनस AN मायनस 1. पकडत चला. कोण आहे? 9 मायनस 6, 3. किती छान. सेम आले सर. A4 मायनस A3, 11 मायनस 9. 2. बिघडली गाडी. A2 minus A1 is equal to A3 minus A2 is not equal to A4 minus A3. Difference is not common. So, it is not an AP. एवढं लिहिल्यावर 1 किंवा 2 मार्क भेटतील. बोर्ड मध्ये एवढं लिहायचं. इथे डायरेक्ट पाहून म्हणायचं नाही, हा सर इथं मॅच होत नाही. ते तुम्हाला माहिती. समजलं? मग आता तुम्ही असं लिहिलात ना, तर असा एक प्रश्न परीक्षेत राहील. तो असेल 0 मार्कासाठी. 0 मार्कचा क्वेश्चन कसा राहील? पहा आणि सांगा. 0 मार्कचा क्वेश्चन. ठीक आहे? लिहा आणि सांगा. मिनिमम 1 मार्क. असं असते. आपल्याला किती मार्क घ्यायचे आपण ठरवू. तुम्ही जर म्हणले आम्हाला म्हणजे मार्कच नाही घ्यायचे, तर परीक्षेला जाण्यासाठी माय-बापाचा वेळ घालवू नका, पेट्रोल घालवू नका. परीक्षेलाच जाऊ नका. ठीक आहे? रेकॉर्ड करायला. ऐकवा सर काही सांगायलेत म्हणून. तर 3, 6, 9, 11 तेवढाच पाठ कट करून ऐकू नका न्यूज चॅनल वाल्यासारखा. ट्रिम करून. हां, हिनं असं केलं, हिनं सांगते वाटायला. हां. आता बघा. तुम्हाला मला एवढंच सांगायचंय, 5 टर्म दिल्या तर सगळ्यांचा डिफरन्स चेक करा. मॅच होत नाही तर नाही म्हणा. आता मार्कासाठी एवढं करावं लागेल. जेईई मेन्स तुम्हाला असं विचारणार नाही. तुम्हाला पाहून सांगता येईल तो जेईई मेन्सचा प्रश्नच नसतो.
असं पाहिल्याबरोबर सांगता आलं, त्या परीक्षेची काही इज्जत आहे की नाही? लक्षात ठेवा. पाहून नाही. तुम्ही करून, करून थकताल तेव्हा कुठेतरी कळेल, "अरे, असं असते काय?" तेव्हा तो प्रश्न जमेल. असो. आता एक सगळ्यात मेन मुद्दा. बघा, मी आता जो प्रश्न द्यायला त्याच्याकडे लक्ष द्या. मी A1, A2, A3, A4 बघू कोणाकोणाचं डोकं किती चालतंय. समजा माझ्याकडे 4 टर्म्स AN आहे. ठीक आहे? आणि मला डिफरन्स काढायचा आहे. डी काढायचा आहे. मी काय करत होतो इतक्या वेळापासून? मी करत होतो A2 minus A1. Now my question is, why not A1 minus A2? श्रीनिवास बोलला तर मला सापडला. तर मी त्याला प्रश्न विचारतो. 2, 4, 6, 8 मध्ये पुढचा नंबर 10. -2, -4, -6, -8 मध्ये पुढचा नंबर -10. सांगा बरं इथे आणि इथे. इथे A2 मोठा आहे का A1 पेक्षा? असं काही डोकं लावायचं नाही. आता मूळ मुद्दा आहे, मी A1 मायनस A2 का नाही करत? A2 मायनस A1 का करतो? याच्या मागचं रिझन आहे बेटा. तुम्ही जर याला नीट पाहिलात, तर हे निगेटिव्ह किंवा मायनस उत्तर हे नाही बोलायचं. प्रत्येक अरिथमेटिक प्रोग्रेशन हे 2 टाइपमध्ये काम करतं. आयदर इट्स इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. आता ही एपी इन्क्रीजिंग आहे. बघा 2 मग 4 मग 6 मग 8 इन्क्रीज होत जाणारी एपी आहे. मी जर A1 मायनस A2 केलं, तर या एपी मध्ये आन्सर माझं निगेटिव्ह 2 येईल. म्हणजे इथं डिफरन्स निगेटिव्ह होतोय. डिफरन्स निगेटिव्हचा अर्थ नंबर कमी कमी होत चाललाय. पण ऍक्च्युली आपली एपी तर इन्क्रीजिंग आहे. तर तुम्ही इथं A1 मायनस A2 केलं तर रॉंग आन्सर येणार. आणि इथे A1 मायनस A2 केलं तर -2 -4 होते. हे +4 म्हणजे याचा आन्सर +2 येईल. इथे कॉमन डिफरन्स सांगतोय की तुमची एपी इन्क्रीजिंग आहे. इथे ऍक्च्युली डिक्रीजिंग आहे. दोन्हीकडे सेन्स बिघडला. नॉनसेन्स झालं ते. आणि म्हणून आपण असं नाही करत. ठीक आहे? तर तुमची बघा, टू डिसाइड करेक्टली whether given AP is either increasing or decreasing. आपण काय करतो? We take नेहमी A2 minus A1 or always take AN minus AN minus 1. काही असू द्या. नेहमी पुढचा मायनस मागचा घ्यायचा. त्याच्याने त्याचं करेक्ट कळते इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. समजला फरक? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आपण असं का नाही करत? तर बघा दोन्हीचं मिनिंग बदलू लागलं. तर हे पण रॉंग आहे कारण ही इन्क्रीजिंग आहे तर हे म्हणते डिक्रीजिंग आहे. आता खूप सारे प्रश्न मुलांचे का चुकतात? आपल्या इथे कदम म्हणून राहतात हे बाजूला घर बांधलेले. त्यांचा मुलगा होता. जा ना बेटा. त्यांचा एक मुलगा होता आपल्याकडे क्लासला अनिकेत. त्यांचा लहान मुलगा. मोठा ऋषिकेश, लहान अनिकेत आणि त्याची तिसरी त्याची बहीण दिव्या. तिन्ही आपले स्टुडंट होते. अनिकेत ज्यावेळेस 10वीचा पेपर देत होता बोर्डचा, त्याच्यामध्ये एक वर्ड प्रॉब्लेम होता एपीचा, बाबूभाईचा. बाबूभाई म्हणजे क्वेश्चन होता त्याच्यात, इंटरेस्टिंग होता. त्या क्वेश्चनमध्ये म्हणजे त्या वर्षी त्या मुलाला बोर्डमध्ये 100 पैकी 98 मार्क पडले होते मॅथ्सला. आणि तो मला येऊन म्हणला होता, "सर मला 100 पैकी 100 पडतात." मलाही माहित होतं, पडायलाच पाहिजे म्हणून. पण 98 पडले. का माहितीये? बाबूभाईच्या क्वेश्चनमध्ये डी मायनस घ्यायचा तर त्यानं प्लस घेतला होता. त्याचे 2 मार्क तिथे गेले होते. तेव्हापासून मी प्रत्येक वर्षीच्या स्टुडंटला हा क्वेश्चन कंपल्सरी विचारतो. तर डी चुकीचा घ्यायचा नाही. पूर्ण एपीचा जीव डी मध्ये मी सांगितलं ना? ये तोता बहुत इम्पॉर्टंट है. त्यानं फक्त बाबूभाईचा तो क्वेश्चन आहे. तुम्ही बघा बचत गट माहिती आहे कसं आहे? बँकेचं लोन डिक्रीजिंग असतं माहिती आहे ना? आपण ईएमआय भरतो आणि त्याच्यामध्ये दरवर्षी ते मायनस होत जातं आणि फायनल इन्स्टॉलमेंट भरला की ते 0 होऊन जातं. का बरं? इंटरेस्ट कमी होत जातो. म्हणजे तिथं डिफरन्स इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे? डिक्रीजिंग आहे.
तर कधीही रिपेमेंट वाले जे क्वेश्चन असतात, बचत गटवाले किंवा ह्याचे, तिथे डी निगेटिव्ह घ्यायचा. खूप त्यानं त्या क्वेश्चनमध्ये डी -2 घ्यायच्या ऐवजी +2 घेतला होता. नंतर तो घरी येऊन बराच वेळ कन्फ्यूज झाला. सर माझं कॅल्क्युलेशन कारण ते टेक्स्टबुक मधला ॲज इट इज क्वेश्चन दिला होता बोर्डने. फक्त प्रॅक्टिस कमी करण्यात, फक्त तेवढ्या एका चुकीमुळे आमचा 100 आउट ऑफ 100 चा स्टुडंट गेला. त्यावर्षी आमच्या बॅचमध्ये 17 स्टुडंट होते. 10वीला स्टेट बोर्डला आणि 17 पैकी 15 जणांना 100 आउट ऑफ 100 होते मॅथमध्ये. 10th बोर्डला. ही रेकॉर्ड केलेली बॅच आहे माझी. अजून हा रेकॉर्ड मोडला नाही कोणी. किती व्हायले बघा. 17 पैकी 15 म्हणजे 90% व्हायले जवळपास. आणि यावर्षी 17 पैकी 12 मुलांना सायन्समध्ये 100 आउट ऑफ 100 होते. ही आमची म्हणजे आत्तापर्यंतची रेकॉर्डेड बॅच. हे 16 झालं असतं, याचं 2 मार्काने गेलं. तर आम्ही नेहमी म्हणतो, आताही कधी भेटला की त्याला मी म्हणतो, "बाबूभाई काय म्हणायलाय?" जाऊ द्या सर त्याचं नाव काढू नका. त्या बाबूभाईनं लॉस केलता आमच्या स्टुडंटचा. तर तुमचा हा लॉस होऊ नये म्हणून मी सांगायलोय स्टोरी लक्षात ठेवा. तर कधीही कॉमन डिफरन्समध्ये चुका करू नका. पूर्ण एपीचा जीवच तिथे आहे. चला कळलं इथपर्यंत? छान. आता आपण हो. आता उद्या सकाळी उद्या नाही आता सोमवारी. उद्या तर आपलं फाउंडेशन आहे. ऐका. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण 2 महत्वाचे डेरिव्हेशन्स करणार आहोत. फाइंडिंग AN and SN. यांचे फॉर्म्युले. We will derive AN is equal to A plus N minus 1 into D. हा फॉर्म्युला आपण तयार करणार आहोत. SN चे 2 फॉर्म्युले असतात. N upon 2 in bracket 2A plus N minus 1 into D or SN is equal to N by 2 A plus AN. हे 2 आपण डिराईव्ह करणार आहोत मंडेला.